नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राहुरी नगर परिषदेतील भूमिपूजनाचा वाद चव्हाट्यावर. श्रेय कोण घेणार यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी. अहमदनगर ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात. हिंगोलीत बोगसगिरी बोंधू बंगाली बाबांचा धुमाकूळ. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा. आणि नेवाशातील 22 वर्षीय तरुणाची विष पिऊन आत्महत्या. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225323891 किंवा 9225328300. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. राहुरी नगर परिषद अंतर्गत असलेल्या येवले आखाडा येथील प्रभाग क्रमांक 1 मधील एकाच कामाचे भूमिपूजन एकाच दिवशी विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही गटाकडून करण्यात आल्याने कामाचे श्रेय नेमके कोण खेचून नेणार याकडे शहराचे लक्ष लागलंय. राहुरी नगर परिषद अंतर्गत असलेल्या येवले आखाडा येथील प्रभाग क्रमांक 1 मधील एकाच कामाचे भूमिपूजन एकाच दिवशी विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही गटांकडून करण्यात आल्याने कामाचे श्रेय नेमके कोण खेचून नेणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी शहरातील येवले आखाडा येथील 21 लक्ष रुपयांच्या कामाचा तसेच 10 लक्ष रुपये खर्चाच्या स्मशानभूमी विकास कामाचे भूमिपूजन राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांच्या शुभ हस्ते तर मारुतीराव कवडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शहाजी ठाकूर, अण्णा पाटील शेटे, सोन्याबापू जगदणे, नितीन तनपुरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पार पडलाय. तर याच कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संध्याकाळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या शुभ हस्ते आणि ज्येष्ठ नागरिक सकाहरी येवले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, अनिल कासार, नंदू तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय.
सदर कामाचा आपणच पाठपुरावा करून या कामाची मंजुरी माजी नगराध्यक्षा डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांच्या कार्यकाळात आणली होती, असा दावा सत्ताधारी गटाने करून विरोधी गटाचा खरपूस समाचार घेतलाय. तेव्हापासून मी अध्यक्ष झालो तेव्हापासून एक पॉइंट आम्ही पाडला की इलेक्शन होईपर्यंत आपले वाद त्या ठिकाणी असावेत. इलेक्शन संपल्यानंतर आपण सगळे एकत्र असावे. ज्या काय सूचना नगरसेवकांना असतील, सत्तारूढ असतील किंवा विरोधी असतील, त्यांनी नगराध्यक्षाशी चर्चा करावी आणि हे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करावे आणि आपल्या भागाचा विकास त्या ठिकाणी करावा. परंतु दुर्दैवाने ते घडत नाही. छोटंसं एक कारण त्या ठिकाणी एखाद्या कामामध्ये उणीव दाखवायची आणि जे समाज माध्यम आता जास्त लोकप्रिय झाले, व्हॉट्सअप, त्याच्यामार्फत ती सगळी क्लिप सगळीकडे फिरवायची आणि मी हे काम करून घेतलं किंवा हे काम कसं वाईट झालं याची प्रसिद्धी त्या ठिकाणी मिळवायची. हे धोरण खरोखर एका नगरसेवकाला त्या ठिकाणी शोभत नाही. या ठिकाणी येवले आखाड्याचं इथं कौतुक केलं पाहिजे. इथले नागरिक आहेत हे खरोखर दानशूर आहेत. रेवनाथ पाटलांच्या वडिलांनी किंवा रेवनाथ पाटील शाळेची देणगी त्या ठिकाणी, शाळेसाठी जागा त्या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी सखा पाटील आहेत, त्यांचे सर्व कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांनी या स्मशानसुटीसाठी जागा दिलेली आहे. याच्यातल्या कुणीही पेपरमध्ये किंवा कुठल्या व्हॉट्सअपवर दिलं नाही की आम्ही हे केलेलं आहे. एक आपल्या हिंदू शास्त्रामध्ये महाराज हे आहे की दान देताना उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे. इतकं चांगलं या ठिकाणी आदर्श या गावाने घालून दिलेला आहे. परंतु दुर्दैवानं राजकीय एक हेतू साध्य करण्यासाठी, एक प्रसिद्धी मिळवण्यासाठी या ठिकाणी जे काही चाललंय ते खरोखर बरं नाही असं मला वाटतं. ते काढायला तुम्हाला वेळ का लागावा. यावेळी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी बोलताना आमदार साहेबांवर कडाडून टीका केली. व्हॉट्सअप आमदार होण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन चर्चा करून संबंधित प्रश्न मार्गी लावावे अशी टीकाही प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. आणि या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये भारतातून कुणीही या कामाचं टेंडर भरू शकतो आणि कोण टेंडर भरले, कुणी टेंडर भरले हे आपल्याला काय कळत नाही. आणि म्हणून हे टेंडर राहत्याचे मगाशी आपण सत्कार केला, त्यांनी ही निविदा भरली. आमच्या तर ओळखीचे पण नाहीत. आता नंतर आल्यावर आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हटलं कोण आहे बघू द्या, कोण आहेत, ठेकेदार करतील का नाही, आहेत तरुण बांड्यात करतील जरा. आमचे काही ओळखीचे नव्हते. मगाशी सकाळी मला असं काही लोकांनी सांगितलं की ठेकेदारीमध्ये हात बरबटलेले आहेत वगैरे वगैरे असे काहीतरी इथं सकाळी कुणीतरी काहीतरी आरोप केले. परंतु ही प्रक्रिया म्हणून त्या निमित्तानं आपल्याला सांगावीशी वाटली की अत्यंत पारदर्शी प्रक्रिया असते. आणि आम्हालाही आज कळालं की ठेकेदार कोण आहे. अशी अत्यंत पारदर्शक, त्यांनी मला वाटतं काहीतरी अंदाजपत्रकापेक्षा काहीतरी कमी रकमेचं भरलेलं आहे टेंडर. आणि मग ही आधी काहीतरी ज्यांना काही या प्रक्रियेची माहिती नसते, कामं कशी होतात, काय प्रक्रिया पार पाडावी लागते, या नगरपालिकेच्या कामाचा ज्यांना प्रक्रियेचा अनुभव नसतो, अशी मंडळी मग टाइमपास साठी काहीतरी बोलून जातात. परंतु टाइमपास पेक्षा चांगलं काम महत्वाचं व्हावं, पारदर्शीपणे व्हावं, पैसे चांगले सत्कारणी लागावे, अशी खरं आमच्या सर्वांची काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून उलट खरं ठेकेदारांना इतर काही लोकांकडून त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं कामाचं पोषक वातावरण त्या ठेकेदारालाही त्या ठिकाणी करू दिलं पाहिजे. नाहीतर काहीतरी काही लोक काही वेगळ्या हेतूने कधी फोटो कॅमेरे घेऊन येतात, काहीतरी फोटो काढतात, व्हॉट्सअपला टाकतात आणि त्याच्यामध्येच आपली प्रसिद्धीची हौस भागवतात. परंतु हे करत बसण्यापेक्षा काम चांगलं कसं होईल हे आपण खरं त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. मागही एक काम रस्त्याचं झालं आणि पण त्यांना हेच माहित नव्हतं की नेमकी फाईल कुठं अडली, काय अडली. आमचं एवढं चुकलं की आम्ही गेल्यावर फक्त फोटो बिटो काही काढत नाही. आम्ही आपले जातो, मंत्र्याकडे फाईल नेऊन देतो, अधिकाऱ्याला फोन लावतो, अमुक करतो, फाईल नगरची नाशिकला जाते, नाशिकला जातो, तिकडे आम्ही फोन करतो, जातो, पाठपुरावा करतो, नाशिकहून औरंगाबादला जाते आणि तो प्रवास आम्ही कामं करायच्या मार्गी लागतो. परंतु फक्त काहीतरी एक आश्वासन द्यायची, तुमची त्या ठिकाणी दिशाभूल करायची आणि पेपरात फोटो काढून आणायचे आणि श्रेय घ्यायचं, एवढा फक्त एक कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी आमदार साहेब आणि त्यांच्या चेड्यांचा चालू आहे.
वास्तविक पाहता मुख्यमंत्र्याला काही आमदारांबद्दल असं असतं की जे आमदार मुख्यमंत्र्याला वरचेवर भेटत नाहीत किंवा जे आमदारांना मुख्यमंत्र्यापर्यंत जायची अडचण असते, मुख्यमंत्री खूपसा त्यांना वेळ देत नाहीत, असे आमदार लोक एकदा किंवा मुख्यमंत्री भेटले की लगेच फोटो बिटो काढतात. पण जे आमदारांना मुख्यमंत्र्याकडे किंमत आहे, जे आमदार काय मुख्यमंत्र्याकडे जातात त्यांना काय त्याचं काय खूप मोठं वाटत नाही. पण ज्या आमदारांकडे मुख्यमंत्र्याकडे किंमत नाही, त्यांना आधी अधूनमधून खूप आटापिटा करून वेळ घ्यावा लागतो, ते असे गेले की मग फोटो बिटो काढतात. ठीक आहे, काढा, आमची काय हाऊस आहे, तुमची हाऊस आहे, काढा फोटो, पण आमचा प्रश्न मात्र मार्गी लावा. तुमच्या माध्यमातून लागला तरी काय अडचण नाही. मध्यंतरी मिटिंगला एक विषय आला की ते हायमॅक्स दिव्यावरून मला वाटतं सगळे ते काही बोलले असावेत. आमचा खरं काही विरोध नाही. याच्या अगोदरही 4-5 वेळेस आमदार साहेबांच्या हायमॅक्स दिव्यांना आम्ही एनओसी दिलेली आहे. आम्ही काय विरोध केला, म्हटलं ठीक आहे येतात येऊ द्या. पण आता आम्ही म्हटलं की अरे कायम तेच नगरपालिका दिवे लावण्याकरता सक्षम आहे. दिवे लावण्याचं काम करण्याकरता नगरपालिकेकडे त्याला काय खूपसे काय पैसे लागत नाहीत. ते पैसे नगरपालिकेच्या उत्पन्नातून आपला सेपरेट विभाग आहे, आपण ते लावू शकतो. परंतु दुसरी जी काही मोठी मोठी कामं आहेत, आता उदाहरणार्थ इथं पाणी येतं, तर हा कालवा क्रॉस करून जर पाणी काढायचं असेल तर हा कालवा नगरपालिकेच्या मालकीचा नाही, हे काम राज्य शासनाचं आहे. मग त्याच्याकरता आमदार साहेबांनी काहीतरी भरीव निधी द्यावा काहीतरी, किंवा अजून रस्त्याची मोठमोठी कामं असतील जे की पालिकेच्या उत्पन्नातून करणं शक्य होत नाही, अशा कामांकरता आमदार निधीमध्ये काहीतरी पैसे खर्च करावेत. परंतु कायम त्यांचं असतं की हायमॅक्स, आणि मग त्याच्यावरती ते गोल अशी पट्टी लावून त्यांचं नाव लिहिलेलं असतं आणि ते फुकटचा त्या ठिकाणी प्रचार होतो. प्रचार होण्याबद्दलही काय अडचण नाही. आणि काहीतरी म्हणजे ठेकेदारीमध्ये हात बरबडलेले असं मी एका पेपरला वाचलं, आणि मी मग ते हायमॅक्सची खरं एकदा किंमत काढायला लावली की आमदारांनी बसवलेला हायमॅक्स आणि एखाद्या खासगी माणसाने बसवलेला हायमॅक्स याच्यामध्ये, आता मी इथं जाहीरपणे बोलत नाही, पण आपण जर आता मी कागद दाखवेल. मी स्वतः एका ठिकाणी मानोरीला एका स्मशानभूमीमध्ये हायमॅक्स लावून दिला. साधारणपणे 30,000 मला त्या ठिकाणी खर्च आला, आणि तोच खर्च आमदाराला किती रुपये येतो एखाद्याने आपण माहितीच्या अधिकारात जर काढलं तर करेल ठेकेदारीमध्ये हात कुणाचे बरबटलेले आहेत, आणि केवळ हायमॅक्स देण्याकरताच आग्रह का असतो याचंही उत्तर त्या ठिकाणी मिळेल. तर सकाळी विरोधी गटाकडून झालेल्या भूमिपूजन प्रसंगी चर्चा करताना शहाजी ठाकूर यांनी सांगितलंय की येवले आखाडा परिसरातील अनेक विकास कामे मी पदर खर्चातून केली आहे. त्यावेळी सत्ताधारी गट झोपले होते का, असा सवाल ठाकूर यांनी केलाय. आजचे भूमिपूजन जवळजवळ 9,74,831 रुपये हा निधी या ठिकाणी मंजूर झाला आहे. हा निधी सहज मंजूर झाला नाही मित्रांनो. आजपर्यंत आमचं 2 ते 3 वेळेस उद्घाटन झालेलं आहे. सत्ताधाऱ्यांनी फक्त आपल्या भाषणामधून फक्त मंजूर कामं घेतले, असे फक्त इथं बोलबच्चन चालू असतं, पोपटपंची चालू असते, बाकीचं हे काही करत नसतात. पहिली परिस्थिती अशी होती अमरधाममध्ये, लोक चालताना सुद्धा तो घागर घेऊन चालायचा, त्याला सुद्धा काटे लागत होते अक्षरशः ती मागं जी बहीण असायची त्या माणसाची, तिथे हात धरून चालली असताना सुद्धा ती कधी कधी पडायची, तरी ह्या पुढाऱ्यांना कधी जाग आली नाही. हे डोळ्यात पाहून न पाहिलं सगळं अंधारासारखं हे वावरत होती. पण आम्ही सर्व तरुणांनी या कामामध्ये, जरी आपण मला तुम्ही श्रेय देत असले तरी याच्यामध्ये माझ्या एकट्याचं काही श्रेय नसून हे सर्व ग्रामस्थांचं, तरुणांचं मला याच्यामध्ये सहकार्य आहे. माझ्या एकट्याच्या याच्यामध्ये निश्चित वाटा नसून आपला सर्वांचाच याच्यामध्ये वाटा आहे. तर हे लोक अक्षरशः डोळ्याने पाहत होते पण याचे दुर्लक्ष करत होते. काय करायची गरज आहे, करता येईल, चाललंय, भागतंय, याच भाषेत ते राहायचे. पण आम्हा तरुणांना ज्यावेळेस जाग आली, आम्ही ठरवलं आणि या ठिकाणी भराव घातला, सुशोभीकरण केलं, तरी यांचे डोळे खरोखर उघडे नाही. या ठिकाणी पाण्याचे जे पाणी साचतं त्या पाण्याची सुद्धा आतापर्यंत यांनी विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न कधी केला नाही. फक्त पाठघातावर आरोप करून यांचं फक्त यांनी झाकून ठेवायचं काम हे आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. इरिगेशनच्या नावाखाली इरिगेशनच्या माथ्यावर खापर खोडण्याचं काम हे करतात. तर आपण हे सर्व जागृत करून मीडियापर्यंत, आज प्रसारमाध्यम असो, आज नगरपालिकेत मिटिंग असते, सभेमध्ये आम्ही विरोधी नगरसेवकांनी सर्वांनी भांडून, मी आणि राखीते या प्रभागातील नगरसेवक असताना आम्ही तिथं वारंवार भांडण्याचा प्रयत्न केला. यांचे प्रश्न आजपर्यंत 15-20 वर सुटले नाही. आज आम्ही 8 महिने झालेत त्याचा पाठपुरावा करतो, तो हा प्रश्न सुटला. यांनी 10 महिन्यापूर्वी
एक उद्घाटन केलेलं आहे हे अमरधामचं. यांना आता आम्हाला पण त्याचं काम झालं नाही, पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर नगरसेवकापदी गेल्यानंतर आम्ही खरोखर त्या ठिकाणी पाठपुरावा केला. मीटिंगमध्ये म्हणजे भांडून हे काम मंजूर करण्याचं काम केलं. ज्यावेळेस प्रसारमाध्यमामध्ये गेलं, पेपरला जातं, त्यावेळेस याला थोडीशी लाज वाटली आणि कुठंतरी याला वाटलं आपण हे काम करायला पाहिजे. मग आम्ही कलेक्टर साहेबाला, शिवसाहेबाला धारे धरून आमदार साहेबाचं ज्यावेळेस सहकार्य घेतलं आणि शिवसाहेबाला हे काम करायला निधी द्यायला भाग पाडलं आणि आज हे काम आज पूर्णतः जाऊ राहिलं आहे. हे काम पूर्णतः जात असं नाही यांनी लगेच याला वाटलं आता हे श्रेय ठाकूरला आणि प्रभागातील नगरसेवक राखीताईला जाईल, त्याच्यापेक्षा आपण काय करू, पत्रिका छापू. 200-300 पत्रिका छापल्या. आम्हाला काही विश्वासात न घेता लगेच संध्याकाळी त्यांनी पाहिलं ठाकूरचं काय कुठे गेला का नाही गेला. ठाकूर मग आवडलं, त्याला जाताना पाहिला. हळूहळू घराच्या बाहेर आंध्रपाड्यावरती निघाले. आता आमचं लक्ष राहतच, आता कुणी पाहतच समोर घरी. तर लगेच हळूहळू त्यांची त्यावरती 1-2 इथले 3-4 जण पत्रिका घेऊन सगळ्या गावभर हिंडले. त्यांना वाटलं आता पत्रिका वाटलं म्हणजे श्रेय आपल्याला भेटलं. अहो श्रेय घेण्यासाठी आपल्याला जनतेमध्ये जावं लागतं, जनतेचे कामं करावं लागते, जनतेचं दुःख जाणून घ्यावं लागतं. असं पत्रिका वाटल्याने श्रेय मिळत नसतं. श्रेय बाबा तुम्ही घ्या, कामं तुम्ही करा, पण निधी आणा. नुसतं असं बोलबच्चन करू नका. असो, त्यांनी फक्त आतापर्यंत हेच कामं केले आहेत. यापुढेही रस्त्याचा विषय जरी म्हणला तर 6.5 लाख रुपयात काहीच रस्त्याचं काम होऊ शकत नाही, हे मी आपल्याला सांगतो. फक्त हे याच्यावर थर देण्याचं काम होणार आहे. शाळेबाबतीत सुद्धा सांगा झालं सर, शाळेबाबतीत आम्ही दादा पाटील असो, सनेबापूचं खरोखर मला सहकार्य त्या ठिकाणी लागतं. कारण हे अभ्यासू आहेत. यात आपण नवीन असताना आम्हाला त्यातला अनुभव कमी असताना सुद्धा आम्ही या मार्गावर चांगल्या दृष्टीने आम्ही चालू आहे. आम्ही निश्चित चांगलं काम या ठिकाणी करतोय. शाळेबाबतीत सुद्धा सांगत झालं ते शाळेबाबतीत सुद्धा हे असे कठोर नाही आहेत का आपल्या शाळेतील मुलं बाहेर बसतात, तिथली परिस्थिती कशी आहे यांनी मार्गी लावण्याचं काम यांनी केलं पाहिजे. त्याचबरोबर यांना आपण लक्ष घातलं पाहिजे. नुसतं उंटावर शाळा हाकल्या म्हणजे काम होत नसतं. तर यांनी चांगला कारभार करावा अशी जनतेची अपेक्षा आहे. पण जनतेचा पूर्णपणे यामध्ये विनयभंग म्हणजे आपण जसं म्हणतो ते भंग झाला आहे. तर शाळेचा प्रश्न सुद्धा निश्चित आपण ह्या मार्गाने आणि त्याचबरोबर उपनगराध्यक्ष जे आहेत प्रकाश बर्डी हे जास्त चपढप अध्यक्षपदाची खुर्ची त्यांना भेटलेली आहे. कारण अध्यक्ष नसताना तेच अध्यक्षाचं काम हे करत असतात आणि ते जास्त करून या प्रभागामध्ये जास्त चपढप करून राहिले आहेत. त्या आम्हाला 100% 6 नगरसेवकांना ते अडचणीत आणण्याचं काम ते करून राहिले आहेत. या भूमिपूजनाच्या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू असून भविष्यात स्मशानभूमीतील मुर्दे उठून स्मशानभूमीची विकास कामे नेमकी कोणी केली असा प्रश्न विचारतील, अशा प्रकारची चर्चा सध्या नागरिकांमधून उडत आहे. का बोलतो, जर विश्वासात घेतलं तर सगळं काही चांगलं होतं. आता शहाजी ठाकूर इथल्या काउन्सिलरांनी राखीताईंनी शाळेचा वृक्षारोपणचा जो कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस आपण सगळ्यांना बोलवलं का नाही. तुम्ही सर्व गावकऱ्यांनी आमचे 22 काउन्सिलरांना बोलवलं. आज त्यात प्लॅनिंग केलं असतं, सगळं व्यवस्थित 2 दिवस अगोदर मिटिंग घेऊन सांगितलं असतं का आपल्याला 9,47,000 रुपये आपल्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे ॲडजस्ट झाले ॲडजस्ट केले कसे तरी. तुम्ही लय भांडतच. शहाजीला मला म्हणावं लागतं थांब बाबा, मी माझ्या शेजारी घेऊन बस, थांब करू आपण, थांब. ते काम लय पक्क आहे तेवढं. ते झालं नाही तर राखीताई आमच्या डाव्या साईडनी हे उजव्या साईडनी मी मध्ये असतो. हो करून करतो, पण त्याचा फायदा हे घ्यायला लागले. नंतर मला कळालं काय हे थोडं दाबून हे आपल्याला दाबायला लागले. यांना म्हणलं आता तुमच्या पद्धतीने तुम्ही बघा. लयच अडचण आली का मी उठलोच. असो, आज कार्यक्रम करतो आपण. मी जे शब्द वापरला तो परत वापरतो. वाईट का वाटतं, एकाच कार्यक्रमाचे 2-2 कार्यक्रम होणार ते वाईट वाटतं, बाकी काही नाही. वाईट यांच्याबद्दल तर मला वाटत नाही. 36 वर्ष मी यांना पाहतो आणि लहानपणापासून पाहतोय. चांगलं होऊन द्यायचं नाही आणि तो करत असला तर त्याचे पाय वाढायचे म्हणजे तो पुढं गेलाच नाही बाहेर. अरे पुढं नेणार हा देव आहे, आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद. आपण त्यांच्यामुळं जन्माला आलो आणि आशीर्वाद. C24 तासाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी. आंबेगाव तालुक्यातील मोरेवाडी पाटीलवाडा येथील गुरुदेव दत्त गणेश मंडळाच्या वतीने मंचर ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आलाय. एक आदर्श उपक्रम म्हणून या गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आंबेगाव तालुक्यातील मोरेवाडी पाटीलवाडा येथील गुरुदेव दत्त गणेश मंडळाच्या वतीने मंचर ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आलाय. एक आदर्श उपक्रम म्हणून या गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. देखावा अथवा इतर खर्चांना फाटा देत सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प या मंडळाने केला असून मंचर ग्रामपंचायतमधील सफाई कामगारांना शॉल, श्रीफळ आणि ब्लँकेट देऊन सत्कार करण्यात आलाय. यावेळी मंचर ग्रामपंचायतचे सरपंच दत्ताभाऊ गंजाळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी गुरुदेव दत्त गणेश मंडळाचा सदस्य सदानंद थोरात, माझ्या समवेत गुरुदेव दत्त गणेश मंडळाचे आमचे सर्व पदाधिकारी आज या मंचर ग्रामपंचायतमध्ये उपस्थित आहोत. या मंचर ग्रामपंचायतमध्ये आम्ही आज या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा एक आगळा वेगळा जे तालुक्यातनंच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातनं याची दखल घेता येईल असा एक ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सत्कार समारंभासाठी ग्रामपंचायतचे आमचे सर्व कर्मचारी, सर्व पदाधिकारी, सरपंच, पंचायत समितीचे आमचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे अनेक कला क्रीडा क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. आमचं श्री गुरुदेव दत्त गणेश मंडळ गेले 39 वर्ष सातत्यानं एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवत असतो. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामध्ये आम्ही यावर्षी या सफाई कामगारांची कोणीच दखल घेत नाही, त्यामुळे आमच्या मंडळाने यावर्षी दखल घेतली आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सादर केला. त्याचप्रमाणे चालू यानंतर आम्ही असाच उपक्रम आमच्या मंडळाकडनं सातत्यानं करत राहू अशी या ठिकाणी विनंती आणि एक गुरुदेव दत्त गणेश मंडळाकडनं एक इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. C24 ताससाठी स्वप्नील जाधव, मंचर. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन आणि खाऊचे वाटप तसेच रोख रक्कम देऊन अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प आणि सिद्धीची सर्वांनी शपथ घेतली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा वाढदिवस झाला, परंतु त्यांची अशी इच्छा होती की माझे कार्यकर्ते आणि माझ्या प्रियजनांनी फ्लेक्स जाहिरातबाजीवर पैसा खर्च न करता सामाजिक कार्य करून मला शुभेच्छा द्याव्यात. याचेच औचित्य साधून पिंपळगाव घोडेजवळ असणारी पोखरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शंकरदादा पोखरकर, किरण पोखरकर, अमित लोहकरे यांच्या मदतीने शाळेत विद्यार्थ्यांना वही, पेन, खाऊचे वाटप तसेच रोख रक्कम देऊन अतिशय साध्या पद्धतीने पालकमंत्री गिरीश बापट साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदास नाना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील परिसरात चिमुकल्यांच्या हाताने वृक्ष लागवड करून समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे. या प्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास नाना काळे, भाजपा युवा मोर्चाचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजेश काळे, पुणे जिल्हा भाजपा सोशल मीडियाचे उपाध्यक्ष गणेश काळे, विद्यार्थी आघाडीचे युवा नेते जयेश काळे, आंबेगाव तालुका वीज वितरण नियंत्रक कमिटी सदस्य वैभव काळे, सुमित हिले इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी किरण पोखरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प आणि सिद्धीची सर्वांनी शपथ घेतली. C24 तासाठी मोसिन काठेवाडी, घोडेगाव. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी,
राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. अहमदनगरमधील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. विशाल गणपतीची मिरवणूक ही पहिली मानाची मिरवणूक मानली जाते. अधिक माहितीसाठी पाहूयात C24 तासच्या विशेष वृत्तात. अहमदनगरमधील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. विशाल गणपतीची मिरवणूक ही पहिली मानाची मिरवणूक मानली जाते. ही मिरवणूक निघाल्यानंतर अहमदनगरमधील इतर गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होते. विशाल गणपतीच्या मंदिरात जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर विशाल गणपतीचा रथ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ओढून गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यासह ढोलपथक आणि महिलांचा दांडिया देखील सहभागी झाला होता. आपल्या शहरातील मानाच्या गणपतीचं विसर्जनचा सोहळा आहे आणि जी प्रथा राहिली आहे त्या प्रथेप्रमाणे मी आज गणपतीच्या पूजेला आलो आहे आणि सुंदर प्रकारे पूजा करण्याचा मला इथे उपयोग आला आहे. त्या गजाननाच्या चरणी मी नमस्कार करतो आणि गणपती बाप्पांनी यावर्षी जसं आगमन केलं आणि आपल्याला पाऊस आणला आहे तसंच गणपतीने दरवर्षी येताना आम्हा सर्वांना आनंदित करत राहतो. आमच्या सर्व नगरवासियांना तसेच आपल्या महाराष्ट्रातील वासियांना आनंद देणारी जी गणेश मूर्ती आहे त्या गणपतीला आज आपण निरोप देतो आहे. त्याची जी पूजा आपण जी केली होती गेले 12 दिवस त्या पूजेच्या कृपाप्रसादाकरता आज सगळे तयार आहे आणि गणपतीच्या चरणी आपली एकच प्रार्थना राहील आहे की आमच्या सर्व भाविकांना सर्व भक्तांना गणपतीची सतत कृपा राहो. प्रत्येक नागरिकाला त्याच्या मनातील ज्या काही शंका आहेत त्या दूर होऊन त्याला आनंद निर्माण व्हावा, यश प्राप्त व्हावं. भारत आणि महाराष्ट्र हा एका उत्तुंग अशा शिखरावरती जाऊ शकेल जिथे मनुष्याच्या कर्तृत्वाला पूर्णपणे वाव आहे. असं जर आपल्याला गणपतींनी आशीर्वाद दिले आणि तसं जर झालं तर फार चांगलं व्हायला आणि गणेश चरणी माझी हीच प्रार्थना राहील. या शहराचा आराध्य दैवत आणि ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची पूजा नुकतीच माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय अभयजी महाजन यांच्या हस्ते विधिवत पार पडलेली आहे आणि या ठिकाणी नेहमीप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी या ठिकाणी शेवटच्या दिवशी या ठिकाणी येत असतात. त्याचप्रमाणे आज ते आले त्याबद्दल त्यांना निश्चितच धन्यवाद देत. या नगर शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी वरुणराजांनी जी कृपा केलेली आहे अशीच कृपा या पुढील काळामध्ये गणेशाला प्रार्थना करतो की या पुढील काळामध्ये देखील ती अशीच असावी. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या जी इच्छा आहे की हा महाराष्ट्र राज्य हे सुजलाम सुफलाम आणि जो जे वांछील तो ते लावा अशी ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे गणेशाला प्रार्थना आहे, विनंती आहे की अशीच कृपादृष्टी आमच्या या महाराष्ट्रावर असू दे. आणि आजचा हा महोत्सव आजची गणेश चतुर्दशीच्या निमित्तानं मी या ट्रस्टच्या वतीनं माळेवाडा देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांच्या वतीनं सर्व नगरकरांना शुभेच्छा देतो. आणि हा जो आता जी सुरुवात झालेली आहे गणेशाच्या विसर्जनाला ती जी विसर्जन मिरवणूक आहे ती गणेशाच्या चरणी प्रार्थना आहे की ही विसर्जन मिरवणूक अगदी शांततेत पार पडेल
आणि सर्व गणेश भक्तांना याचा लाभ घेता यावा त्या दृष्टिकोनातून नगरकरांनी सर्व नागरिकांनी देखील सहकार्य करावं आणि मंडळांना देखील विनंती आहे की आपण आपला जोश आणि खोश न हे करता शांततेत आपली मिरवणूक आणि चांगला प्रदर्शन करावं, मिरवणुकीचं चांगलं प्रदर्शन करावं, चांगल्या प्रकारे वाद्य वाजवावी, डीजे टाळावं एवढीच या निमित्ताने. C24 तासाठी गणेश राठोड, अहमदनगर. श्रीगोंदा शहरातील गेल्या 37 वर्षापासूनची परंपरा चालू ठेवत असलेले बनकरनगर येथील एकता गणेश तरुण मंडळ दरवर्षी काही ना काही नवीन उपक्रम घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करत असतात. यावर्षी देखील मुलांना वृक्ष वाटप करून त्याचे प्रत्येकाने संगोपन करावे असा मोलाचा संदेश यावेळी त्यांनी दिलाय. श्रीगोंदा शहरातील गेले 37 वर्षापासूनची परंपरा चालू ठेवत असलेले बनकरनगर येथील एकता गणेश तरुण मंडळ दरवर्षी काही ना काही नवीन उपक्रम घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करत असते. यामध्ये लहान मुलांना प्रेरित करणारे खेळ असतील तर कधी भजन कीर्तन आणि सामाजिक कार्यक्रम असतील. किंवा धार्मिक कार्यक्रम असतील. असे सार्वजनिक उपक्रम हे मंडळ बाप्पाचे आगमन झाल्यापासून ते बाप्पाला निरोप देण्याच्या दिवशीपर्यंत रोज घेत असतात. लहान मूल हे पुढच्या पिढीचे भविष्य समजून यावेळी लहान मुलांना झाडाचे महत्त्व समजावे आणि सध्या होणारा निसर्गाचा विकोप टाळता यावा म्हणून मोठ्यांनी या मुलांना वृक्ष वाटप करून त्याचे प्रत्येकाने संगोपन करावे असा एक संदेश दिला आहे. याचबरोबर महातीर्थ प्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी मागील 4 दिवसांपूर्वी झालेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सामाजिक कार्य म्हणून हे मंडळ अनेक वर्षांपासून हे कार्य करताना दिसत आहेत. यामध्ये महिला वर्ग देखील या मंडळात एक सदस्य म्हणून मदत करताना दिसतात. यावेळी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अनेक भावी भक्त आवर्जून उपस्थित राहतात. मंडळातील सर्व सदस्य गेल्या 10 दिवस मेहनत करून आपल्या लाडक्या बाप्पाची देखभाल करतात. आज आमच्या एकता मित्रमंडळाला 37 वर्ष पूर्ण होत असताना आज या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा केला आहे. या ठिकाणी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम असून विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. तरी या ठिकाणी जे विजयी झालेले आहेत त्यांना या ठिकाणी लहान मुलांना आम्ही वृक्षारोपणाचा वृक्ष वाटून त्यांना वृक्षारोपणाचा या ठिकाणी संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तरी लहान मुलांवर वृक्षारोपण कसं करावं, काय करावं, त्याचे फायदे काय, तोटे काय, याचे संस्कार घडावे यासाठी आम्ही त्यांना वृक्ष देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे. तरी येत्या पिढीला वृक्षारोपणाचे फायदे तोटे काय आहेत ते कळावे आणि त्यानुसार त्यांनीही वागावं या ठिकाणी त्यानुसार आम्ही त्यांना संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आम्ही महाप्रसादाचं आयोजन दरवर्षी करतो. याही वर्षी केलेलं आहे आणि यावर्षी आमचं 37 वर्ष पूर्ण झालेलं असून आम्ही पुढच्या वर्षी 38व्या वर्षात पदार्पण करणार असून आमची इच्छा आहे की सर्व बालकांनी पुढील पिढी अशीच सांभाळत राहावी आणि असेच कार्यक्रम, असेच वृक्षारोपण या ठिकाणी आयोजित होत राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. C24 तासाठी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा. मंचर शहरातील गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी बजरंग दल आंबेगाव प्रखंडने गणपतीला हार घालून तसेच पुष्पवृष्टी करत मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि सभासदांचा सत्कार देखील करण्यात आलाय. मंचर शहरातील गणपती मंडळाची विसर्जन मिरवणुकीवेळी बजरंग दल आंबेगाव प्रखंडने गणपतीला हार घालून आणि पुष्पवृष्टी करत मिरवणुकीचे स्वागत केले. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि सभासदांचा सत्कार केलाय. गणपती विसर्जनाच्या दिवशी मंचर शहरामध्ये बजरंग दल आंबेगाव प्रखंडने मिरवणुकीकरता येणाऱ्या गणपतीला हार घालून आणि पुष्पवृष्टी करत स्वागत केलंय. यावेळी विविध मंडळाचे देखावेही नागरिकांना पाहायला मिळालेत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. तसेच भव्य दिव्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. विविध पक्षातील पदाधिकारी, नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि तालुक्यातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. C24 तासाठी अमोल जाधव, मंचर. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो,
ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. हिंगोली जिल्ह्यात बोगसगिरी भोंदू बंगाली डॉक्टरने सद्यस्थितीत धुमाकूळ घातला असून वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथे बंगाली डॉक्टरने आता चक्क वरिष्ठ अधिकारी मला ओळखत असल्याचे स्पष्ट केल्यामुळे जिल्ह्यात लागेबांधे असल्याची चर्चा रंगत आहे. हिंगोली जिल्ह्यात सद्यस्थितीत बोगस बंगाली डॉक्टरांनी धुमाकूळ घातला असून हे डॉक्टर हिंगोली जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातील शहरात तथा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असून यावर कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाने केली नसून हे डॉक्टर गावातील काही पुढारी यांना हाताशी धरून आपला गोरखधंदा करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर त्यांची संख्या आहे. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील एकही बंगाली डॉक्टर 12वी पासच्या वर शिकलेला नसून त्यांना वैद्यकीय क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे शिक्षण नसल्याचे समजते. मात्र यावर कारवाई का होत नाही यामागे काहीतरी गूढ आहे हे मात्र नक्कीच. आता मात्र संबंधित अधिकारी यांचे लागेबांधे असल्याची शक्यता वर्तवली जात असून वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथे मागील 3 वर्षांपासून विश्वास डॉक्टर आपला धंदा चालवित असल्याची माहिती माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आली असून यावर कारवाई होणार की नाही यावर आता लक्ष लागले आहे. C24 तासाठी उमेश चक्कर, हिंगोली. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकांची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली असून मानाचा पहिला गणपती असलेला श्री कसबा गणपतीचे आगमन मुख्य चौकात म्हणजेच अलका टॉकीज चौकात झाले. या मानाच्या राजाला पुण्यातील कलाकारांचे ढोलपथक नगारखान्याची भूमिका बजावत आहेत. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकांची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली असून दुपारी बरोबर 2:20 मानाचा पहिला गणपती असलेला श्री कसबा गणपतीचे आगमन मुख्य चौकात म्हणजेच अलका टॉकीज चौकात झाले. या मानाच्या राजाला पुण्यातील कलाकारांचे ढोलपथक नगारखान्याची भूमिका बजावत आहेत. यावेळी सगळ्या नागरिकांनी बाप्पाचे स्वागत टाळ्या वाजवून आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात केले आहे. यावेळी पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मुक्ता टिळक यांनी सुद्धा बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन होईल आणि रात्री उशिरापर्यंत मानाच्या 5ही गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत येणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त मुख्य रस्त्यावर तैनात ठेवला आहे. यावेळी विद्या सहकारी बँकेतर्फे महापालिका कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्यासाठी जेवणाची, नाश्त्याची आणि चहा पाण्याची सोय करण्यात आली आहे. C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आलाय. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आलाय. निंबोडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत कोसळून 3 मुलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख आणि गटविकास अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र शाळेची इमारत बांधण्यात काहीही संबंध नसताना मुख्याध्यापकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे तसेच शिक्षकांना संरक्षण द्यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हा परिषदेपासून हा मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आज जो काही आम्ही हा मूक मोर्चा काढलेला होता जिल्हाधिकारी कार्यालयावर, तर आत्ताच निंबोडी शाळेमध्ये 28 तारखेला जी काही दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी इमारतीचं छत कोसळून 3 विद्यार्थी त्या ठिकाणी गतप्राण झालेले आहेत. खरोखर ही दुर्दैवी घटना आहे आणि या बाबतीमध्ये आमचे शाळेच्या त्या मुख्याध्यापिका, त्याचप्रमाणे त्या केंद्राचे केंद्रप्रमुख आणि
गट शिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि तसं पाहिलं तर या मुख्याध्यापिका त्याचप्रमाणे गट शिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख यांचा त्या बांधकामाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे। बांधकाम करणारे त्यावेळेचे ते वेगळे लोक आहेत, त्यांच्यावर खरं गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, पण हे अन्यायकारक असे चुकीच्या पद्धतीने हे गुन्हे आमच्या या अधिकाऱ्यांवर दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत यासाठी आज आम्ही हे या ठिकाणी मूक मोर्चा काढलेला आहे। आज अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबोडी या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडली आणि त्या घटनेमध्ये 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। खरं तर ही अत्यंत वाईट बाब आहे। राज्यात कुठल्याही शाळेत अशा प्रकारची घटना घडू नये अशी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करू, परंतु या घटनेनंतर त्या गावातील मृत कुटुंबियांसाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी एक निधी उभा करण्याचं काम जोरात चालू केलेलं होतं। परंतु परवा दिवशी अचानकपणे एका पालकानं आमची शिक्षिका, मुख्याध्यापिका, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी आणि BDOंच्यावरती जो गुन्हा दाखल केला त्यामुळं जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये असं एक चुकीचं संदेश गेला की मदतही थांबली आणि त्या गावातील शिक्षकांना त्या गावामध्ये जाण्यासाठी भीती वाटायला लागली, गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं। म्हणून आज शिक्षकांनी या सगळ्या बाबीचा निषेध म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या कार्यालयावरती अत्यंत शिस्तबद्धपणे मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि आमच्या ज्या रितसर मागण्या आहेत या संबंधितांच्यावरती खोटे गुन्हे दाखल झाले, हे गुन्हे मागं घेण्याचं काम माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी DSPंना आदेशित करून ती मागे घ्यावेत। अन्यथा जर 7-8 दिवसाच्या आत हा प्रकार झाला नाही तर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचं सर्व संघटनांच्या वतीनं आज जाहीर करण्यात आलेलं आहे। C24 ताससाठी गणेश राठोड, अहमदनगर। या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140। मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी।
पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या नेवासा तालुक्यातील 22 वर्षीय शिवाजी जाधव या तरुणाचा राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील सुधाकर जगन्नाथ कलापुरे याच्या ऊसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेबाबत राहुरी पोलिसात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी असलेला शिवाजी हरिभाऊ जाधव हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून पुणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता। शुक्रवारी शिवाजी जाधव हा तरुण पुणे येथून निघाला, मात्र राहुरीत आल्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करून सांगितले की मी विषारी औषध घेऊन राहुरी सिग्नलवरील पिंपरी अवघड येथे असलेल्या उड्डाणपुलाजवळ पडलेलो आहे। यावेळी शिवाजी जाधव याच्या नेवासा येथील 40 ते 50 नातेवाईकांनी राहुरी येथे येऊन पिंपरी अवघड परिसरातील उड्डाणपुलाजवळील संपूर्ण परिसर पिंजून काढला। त्याचे नातेवाईक गेल्या 4 दिवसांपासून उड्डाणपूल परिसरात त्याचा शोध घेत होते, मात्र शिवाजी जाधव हा कोठेही आढळून आला नाही। 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान मनोज कलापुरे हा तरुण आपल्या शेताला पाणी देत असताना त्याला उग्र स्वरूपाचा वास आल्याने त्याने परिसरात शोध घेतला असता त्याला शिवाजी जाधव याचा मृतदेह दिसून आला। त्याने तातडीने घटनेची खबर पोलिसांना दिली असता शिवाजी जाधव याच्या नातेवाईकांसह पोलीस उपनिरीक्षक डी गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला। शिवाजी यांनी आत्महत्या का केली हे मात्र समजू शकलेले नाहीये। या घटनेबाबत राहुरी पोलीस दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते। या घटनेबाबत राहुरी पोलिसात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। सकाळी मी मळ्याला चक्कर मारण्यासाठी आलो होतो, तर मी शेताला चक्कर मारत असताना मला वास आला, तर मी तिथं चेक करण्यासाठी गेलो, तर तिथं अज्ञात व्यक्तीवर असं हात दिसला म्हणून मी बघायला गेलो, तर तिथं माश्या अशा भोंगत होत्या। तर मी तिथं बघायला गेलो तर तो अज्ञात व्यक्ती मेल्यासारखी मला वाटली। मी तर बंधूला फोन केला, तर ते मग आम्ही बघायला आलो, मग सगळ्यांना कन्फर्म माहिती दिली, पोलिसांना सुद्धा माहिती दिली। C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी। कोपरगाव येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय। या गणेशोत्सवात समता चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब तसेच समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले। कोपरगाव येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडलाय। या गणेशोत्सवात समता चॅरिटेबल ट्रस्ट, लायन क्लब आणि समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले। त्यांच्या आवाहनाला कोपरगावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले। गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडणारा हा सण आहे। एका बाजूला जितका उत्साह, आनंद, एकीची शिकवण हा सण देऊन जातो, तर दुसऱ्या बाजूला श्रद्धेच्या आडून प्रदूषण, मूर्तीची अवहेलना होते। त्यामुळे मुलांच्या मनात भविष्यात काय रुजवायचं हे आपणच ठरवावं। आपण सर्वांनी साथ दिल्यास समताचे विद्यार्थी आणि लायन्स क्लबचे सदस्य विसर्जनाच्या दिवशी गोदावरी नदीच्या काठावर लहान पूल येथे POPच्या मूर्ती लोकांच्या भावना न दुखावता गोळा करतील आणि या मूर्ती रासायनिक पाण्यात विघटित करून खत तयार केले जाईल। त्यामुळे मूर्तीची होणारी अवहेलना तसेच नदीचे प्रदूषण थांबेल। आपण सर्वांनी या चिमुकल्यांना साथ द्यावी। तसेच 02423 225555 या फोन क्रमांकावर संपर्क केल्यास समता स्कूलचे विद्यार्थी आपल्या घरी येऊन सुद्धा मूर्ती स्वीकारतील असे आवाहनही यावेळी करण्यात आले। त्यांच्या या आवाहनाला कोपरगाव येथील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हौदामधील पाण्यात गणपती बुडवून या विद्यार्थ्यांकडे जमा करीत होते। गणपती जमा केल्यावर त्यांचे रजिस्ट्रेशन करून भाविकांना मोबाईलवर आभाराचे मेसेजही पाठविण्यात येत होते। या कामी समता चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब, नगरपालिका कर्मचारी, समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, स्वच्छता दूत, सामाजिक कार्यकर्ते हे सहकार्य करताना दिसत होते। या कामी स्वाती कोयटे या स्वतः या ठिकाणी उभे राहून नागरिकांना ही संकल्पना समजावून सांगत होत्या। समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इको फ्रेंडली गणेश विसर्जन हा उपक्रम राबवत आहोत। इको फ्रेंडली गणेश विसर्जन म्हणजे काय, तर आपली जी गणेश मूर्ती आहे, जी POPनी बनलेली गणेश मूर्ती आहे, ती नदीत विसर्जित न करता ती आमच्याकडे द्या। आमची जी छोटी छोटी मुलं आहेत जी तुम्हाला आव्हान करत आहे की या मूर्ती आम्हाला द्या, जेणे प्रदूषण आपल्याला टाळता येईल। आज आपण बघतो की POPच्या जितक्या पण मूर्ती आहेत त्या मातीत डिझॉल्व्ह होत नाही। त्याचबरोबर ऑइल पेंट जे त्याच्यावरती असतं ते वरती लेअर ऑइलची येऊन बसते आणि त्या जीवजंतूंना व माशांना जी त्याने हानी होते ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु पुढाकार कोणी घ्यायला तयार नव्हतं।
तर आम्ही आमच्या या छोटे जे समता इंटरनॅशनलची मुलं आहेत यांच्या समवेत संपूर्ण कोपरगावमध्ये हा उपक्रम राबवला. आमची मुलं ग्रुप करून संपूर्ण कोपरगावमध्ये फिरली व याचे दुष्परिणाम काय आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवले आणि सांगायला खूप छान वाटतं की लोकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला व आम्ही लोकांकडनं काही फॉर्म भरून घेतले की तुम्ही तुमचे गणपती आम्हाला अर्पित करणार आहात. असे आज जवळपास 1500 मूर्ती आज 12:30 वाजलेत आत्तापर्यंत आम्हाला मिळालेल्या आहेत आणि ही खरंच खूप मोठी सक्सेस आमच्या मुलांची म्हणता येईल. कारण भावी पिढीला आज आमच्याकडे काहीच उत्तर नव्हतं की पुढे जे नुकसान होणार आहे ते आमच्यामुळे होत आहे आणि ते आपण कसं टाळू, त्याच्यासाठी हा एक उपक्रम आहे आणि कोपरगावकरांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी आमची साथ दिली. यानंतर या गणपतींचं आपण कसं विसर्जन करणार आहोत? हे जे गणपती आहेत यांना आम्ही एका मोठ्या टँकमध्ये सगळे गणपती पाण्यामध्ये टाकणार आहोत. जवळजवळ 50 ते 60 हजार पाण्याची आम्ही सोय करून ठेवलेली आहे. त्यामध्ये एक गणपती टाकून आम्ही अमोनियम बायकार्बोनेट हे त्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि त्यानंतरचे गणपती जे POPची पावडर जी खाली असणार आहे त्याचे चॉक बनतील व वरती जे पाणी आहे त्याचं प्रोसेस करून ते झाडांना कामी येणार आणि याचा एक प्रात्यक्षिक व्हिडिओसुद्धा आम्ही FB वरती टाकणार आहोत. असं आहे की मुलं ह्या मूर्त्या जेव्हा पाण्यामध्ये खालती बसतात दगडांमध्ये तर त्या दगडांच्या छिद्रांमध्ये जाऊन अडकतात आणि नदीतलं पाणी खालच्या जलस्तरावरती येत नाही, पाझरतच नाही. त्यामुळे नदीच्या शेजारी असलेली विहीर देखील रिकामी राहते आणि उन्हाळ्यात कोपरगावकरांना खूप त्रास आहे पाण्याची पातळी न वाढल्यामुळे. तर हा आमचा छोटासा प्रयत्न आहे की ह्या वतीने सुरू झालेलं थोडंसं पाणी गोदावरीचं आपल्या घरी राहावं याचा प्रयत्न. स्वाती कोयटे तसेच काही भाविकांनी गोदावरी नदीपात्रात आपल्या हातानेच गणपती विसर्जन करणे पसंत केले होते. एकीकडे समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गणपती विसर्जन करण्यासाठी मूर्त्या जमा करीत आहेत. नदीची पातळी खालवली जाते आणि त्यामध्ये नदीमध्ये प्रदूषणही होत असते. या नदीमध्ये प्रदूषण होऊ नये म्हणून समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, समता पब्लिक स्कूलच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आलं की तुम्ही गणपती आमच्याकडे द्या, आम्ही त्याची योग्य पद्धतीने विसर्जन करू जेणेकरून नदीमध्ये प्रदूषण होणार नाही व पुढील पिढीला चांगले संस्कार मिळतील. आणि आता आपण पाहू शकतो दुसरीकडे यामध्ये नदीमध्येही विसर्जन करण्यात येत आहे. काही नागरिक स्वतःहून विसर्जन करीत आहेत. त्यांना असं वाटतं आहे की आपण आपल्या हाताने गणपती बाप्पांचं विसर्जन करूया. एकीकडे समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मूर्त्या आमच्याकडे द्या, आम्ही त्यांची योग्य पद्धतीने विसर्जन करू. परंतु दुसरीकडे काही नागरिक मात्र आपल्या हातानेच विसर्जन करणे पसंत करत आहेत. C24 ताससाठी योगेश डोके, कोपरगाव. आळंदी येथील भाडंगनाथ बाबा वारकरी शिक्षण संस्था येथील मुलांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात सांप्रदायिक वारसा जपत नांदे येथील मानाचा पहिला गणपती भैरवनाथ गणेश मित्र मंडळाने मिरवणूक काढून गणपती बाप्पांना निरोप दिलाय. नांदे येथील भैरवनाथ गणेश मित्र मंडळाने DJ आणि तत्सम वाद्याचा वापर न करता, कोठेही गुलाल न वापरता आपल्या संतांची परंपरा जपत टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढून परिसरातील लोकांचे पारणे फेडले. भैरवनाथ मंदिराजवळ सायंकाळी 6च्या सुमारास मिरवणुकीत सुरुवात झाली. या मिरवणुकीत स्त्रियांचा पारंपरिक वेशभूषेतील सहभाग आकर्षित ठरलाय. तालुक्यातील जे प्रतिष्ठित नागरिक आरतीला आले होते त्यांना झाडाचे रोपटे देऊन त्यांचा सन्मान केला आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न या मंडळाने केलाय. यावेळी मंडळाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आणि आळंदीच्या मुलांबरोबर मिरवणुकीत परिसरातील लोकांनी मनमुराद आनंद घेतलाय. नमस्कार. मानाचा पहिला गणपती भैरवनाथ गणेश मित्र मंडळ नाते, मी अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की श्रीची प्रतिष्ठापना केल्यापासून तर विसर्जनापर्यंत आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले व विविध क्षेत्रातील मान्यवर श्रीची आरतीसाठी व दर्शनासाठी येतात. त्यांना मी रूपवाटिका देऊन त्यांना सन्मानित करतो व त्यांना एक संदेश देतो, झाडे लावा झाडे जगवा. तसेच आमच्या मंडळाचे विशेष आकर्षण म्हणजे की आमची मिरवणूक आम्ही आळंदीतील वारकरी मुले. नमस्कार. मानाचा पहिला गणपती भैरवनाथ गणेश मित्र मंडळ नांदे सालाबाप्रमाणे यावर्षी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच नव्या दिवशी जी आमची श्रींची विसर्जन मिरवणूक निघते त्या मिरवणुकीत कुठल्या प्रकारचा DJचा वापर न करता, गुलालाचा वापर न करता
आळंदी येथील भडंगनाथ बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या 60 वारकरी मुलांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केले. त्यांच्यामार्फत श्रींची विसर्जन मिरवणूक मोठ्या भक्तिमयपूर्ण वातावरणात सांप्रदायिक सेवेचा वारसा जपत या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. आणि मंडळातील आमच्या ज्या महिला भगिनी आहेत, लहान मुली महिला भगिनी, यांचा जो पारंपरिक वेशभूषेतला जो स्वभाव होता तो लक्षणीय ठरला होता. आणि ते पाहण्यासाठी आणि मिरवणूक पाहण्यासाठी गावातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि दुसरं जर बाजूने विचार केला तर जो डीजे आणि साऊंड सिस्टमच्या आवाजामुळे जो समाजातील लहान मोठ्या घटकांवरती जो परिणाम होतो याचे गांभीर्य लक्षात घेऊन गेली 5 वर्ष कुठल्याही कायद्याचं उल्लंघन न करता मंडळाने या ठिकाणी डीजे विरहित मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. C24 ताससाठी गणेश अभिमाने, मुळशी, पुणे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. राहुरी नगर परिषदेतील भूमिपूजनाचा वाद चव्हाट्यावर. श्रेय कोण घेणार यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी. अहमदनगर ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात. हिंगोलीत बोगसगिरी बोंधू बंगाली बाबांचा धुमाकूळ. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा. आणि नेवाशातील 22 वर्षीय तरुणाची विष पिऊन आत्महत्या. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात. बिनधास्त.